लॅकेन प्लॅनस या त्वचा विकाराविषयी आपण नक्कीच ऐकलं असेल। विशेष करून या त्वचा विकारामध्ये प्रामुख्याने पायांवर, तेही गुडघ्याखालील भागांवर पहिल्यांदा पाण्यासारखे बारीक फोड येतात, खाज येत असते। नंतर तेथील त्वचा जांभळट रंगाची किंवा काळसर रंगाची होते, त्वचा जाड होते, मोठमोठाले काळसर डाग यायला सुरुवात होते। कालांतराने या आजाराशी निगडीत बिघाड जेव्हा वाढतात तेव्हा केवळ पायांवरच नाही तर पाठीवर, पोटावर, हातावर, अगदी मानेपर्यंत सुद्धा हे डाग आलेले दिसून येतात। प्रामुख्याने याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची एक्सटर्नल क्रीम दिले जातात, काही वेळेस अभ्यंतरता, काही स्टेरॉइड सारखी औषधं देखील वापरली जातात। आणि या रुग्णांना अनुभव येतो की औषधं चालू आहेत तोपर्यंत त्यांची लक्षणं कमी आहेत, खाज कमी आहे, नवीन येणाऱ्या पुटकुळ्या बंद झालेल्या आहेत, पण जशी औषधं बंद होतील किंवा औषधांमध्ये खंड पडेल ही लक्षणं पुन्हा उत्पन्न होतात। तर याचं कारण आपल्याला नाडी परीक्षेद्वारे ओळखता येतं। आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोणत्याही अशा प्रकारचे त्वचा विकार हे शरीरात वाढलेल्या दोषांशी निगडीत असतात। जेव्हा शरीरातील दोषस्थिती बदलते, शरीरात काही वातपित्त कफपैकी कोणतेही दोष जेव्हा वाढतात आणि हे वाढलेले दोष रक्तधातूला दुष्ट करतात किंवा रक्तधातूमध्ये संचित होतात, तेव्हा त्वचेशी निगडीत ही लक्षणं उत्पन्न होतात। प्रामुख्याने आयुर्वेद ग्रंथानुसार विचर्चिका या आजाराशी निगडीत लक्षणं जी आहेत ती या लायकेन प्लॅनसशी साधर्म्य दाखवणारे आहेत। त्याच्या अनुषंगाने जर आपण नाडी परीक्षेद्वारे निदान करून जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली कोणत्याही स्टेरॉइड किंवा एक्सटर्नल क्रीम न वापरता तुमचा लायकेन प्लॅनस सारखा किचकट त्वचा विकार पूर्णपणे बरा होऊ शकतो।